नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती बांधण्यात आलेला केबल स्टेड ब्रिज दोन्ही शहरांमधील प्रवासांचा वेळ 45 मिनिटांनी कमी करणार आहे. जमिनीपासून तब्बल 182 मीटर उंच म्हणजेच साधारण 60 मजली इमारती इतक्या उंचीवरती हा पूल बांधण्यात आला आहे. सह्याद्रीच्या खोल दऱ्यांमध्ये गेली अनेक वर्षे या पुलाचं बांधकाम सुरू आहे. शेकडो कामगार अगदी आपल्या जीवाची बाजी लावून हा पूल उभारण्यासाठी काम करतायत. आता जवळपास हा पूल पूर्ण झाला असून महाराष्ट्रातील सर्वात उंच केबल स्टेड पूल हा 6,690 कोटी रुपयांच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे काम खूपच आव्हानात्मक होतं, विशेषतः कामगारांना इतक्या उंचीवर घेऊन जाणं. परंतु टीमनं अत्यंत मेहनत घेतली आणि हा टप्पा साध्य केला. लवकरच हा जनतेसाठी आम्ही खुला करणार आहोत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे आयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी माहिती दिलेली आहे. तर या 650 मीटर लांबीच्या पुलाचं बांधकाम सध्या 95% पूर्ण झालं असून उर्वरित काम येत्या 2 ते 3 महिन्यात पूर्ण होईल अशी ही माहिती मिळते. यामुळे 2019 मध्ये सुरू झालेला मिसिंग लिंक प्रकल्प एप्रिल 2026 पर्यंत प्रवाशांसाठी खुला होण्याची दाट शक्यता आहे. हा मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण होताच पुण्याहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांना घाटातील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा देशातील पहिला एक्सप्रेस वे असून तो 2 दशकांपूर्वी बांधण्यात आला आहे. त्यावेळी 13 किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंक प्रकल्पाची मांडणी करण्यात आली होती. हा प्रकल्प घाट मार्गासाठी एक पर्याय ठरणार होता. वाढत्या वाहतुकीमुळे पर्यायी मार्गाची गरज भासू लागल्यानं ही जुनी फाईल पुन्हा उघडली गेली. वांद्रे वरळी सी लिंक आणि मूळ मुंबई पुणे एक्सप्रेसवरती तयार करण्यात येणाऱ्या MSRDC वरती याची जबाबदारी देण्यात आली. सह्याद्री घाट विभाग 19 किलोमीटर लांब असून वळणं चढ उतार असल्यामुळे वाहतूक मंद गतीनं पुढे सरकते. जड वाहनांमुळे इथे 5 किलोमीटरपर्यंतची कोंडी होणं अत्यंत सामान्य आहे. यामुळे प्रवासाचा वेळ दुपटीहून अधिक वाढतो आणि अपघातांचं प्रमाण देखील मोठं होतं. तर मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास हा 30 ते 45 मिनिटांची बचत करणारा ठरणार आहे. हा प्रकल्प 8 लेनचा असून प्रत्येक बाजूला 4 मार्गिका असतील. यामध्ये 2 पूल, त्यापैकी एक हा केबल स्टे ब्रिज आहे, तर 2 बोगदे आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मुंबई पुणे प्रवास हा आता अजून जलद गतीनं पूर्ण होणार आहे. तर मग मित्रांनो, याबद्दल आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.